खूप दिवस चाललं होतं की सिद्धिविनायकचं दर्शन घ्यायचं. पण सुट्टी पण नसायची ह्या दोघींना आणि त्यामुळे ते राहून जायचं आणि कधी-कधी ना असं होतं की घरातल्या कामांमुळं ना वेळ नाही मिळत. ह्या दोघी ना बेस्ट फ्रेंड आहेत अगदी पहिल्यापासून. तर तुम्हाला मी दाखवते बघा, हे कल्याण स्टेशन आहे. आधी मी विचारणार होते की कोणतं स्टेशन आहे, तुम्ही पाहिलंय का? सांगा कमेंट्समध्ये असं सांगणार होती. तर ह्यांच्या गप्पा चाललेल्या आहेत आणि कुठेही गेलं तरी ह्या पहिला फोटो काढतात दोघी एकत्र आणि एकदम एन्जॉय करतात. खूप चांगल्या मैत्रिणी आहेत, एकदम बेस्ट फ्रेंड आहेत पहिल्यापासून. खूप वेळ रोहिणीने वाट बघितली, नंतर आम्ही दोघी आलो फायनली. आणि ट्रेनमध्ये खूप ऊन होतं त्यावेळेस, ट्रेनमध्ये खूप गरम पण होत होतं. लोकल ट्रेन होती, तर त्याच्यामध्ये पण खूप गप्पा चाललेल्या आहेत आणि लेडीज डब्यामध्ये आम्ही बसलेलो आहे. तर ट्रेनमध्ये खूप मजा वाटत होती आणि हा योग बरोबर 7 वर्षांनी आम्ही सिद्धिविनायकला चाललोय आणि ते पण लोकलनी. असंच मुद्दामहूनच तसं आम्ही प्रवास लोकलचा केलेला आहे. तर एसी ट्रेन पण होती, आमच्या समोरच लागली होती, पण तरी पण आम्ही ह्या लोकल ट्रेनमध्येच बसलेलं आणि ट्रेनमध्ये गप्पा मारता-मारता मग खरेदी पण झाली. ब्रेसलेट घेतलेत, हे बघा दाखवतात. तिघींनी घेतलेत. हे रोहिणीनीच घेतलेत. तिने स्वतःला आणि आम्हाला दोघींना पण घेतलं. तर एकाच डिझाईनचं, एकाच कलरचे तिघींना पण घेतलेले आहेत. तर ती म्हणत होती, की "बघा आपल्यासारखं कोणाचं आहे का? आपण तिघींनी एकाच कलरचे असे ब्रेसलेट घातलेत." ह्या दोघी दाखवत होत्या. मी व्हिडिओ घेते म्हणून माझा नाही हात आला त्याच्यामध्ये. ह्या दोघी दाखवत आहेत व्हिडिओमध्ये, की "बघा आपल्यासारखं कोण आहे का? असं कोणी घातलेत का एकसारखे 3 ब्रेसलेट?" म्हणून. आणि नंतर मग आम्ही दादरला पोहोचलो आणि नंतर मग ह्याचा प्रवास चालू झाला. टॅक्सीने गेलो आम्ही. नंतर ना सिद्धिविनायकच्या मंदिरमध्ये ना खूप गर्दी होती. रांगेमध्ये आता उभं राहिलेलं आहे आम्ही. आणि खूप चांगली सोय होती. फॅन वगैरे होते. थंड-थंड हवा वाटत होती. आमच्या स्टेशनपेक्षा तर खूप छान वाटत होतं तिथं. सुट्टीसुद्धा नव्हती आणि तरीसुद्धा सिद्धिविनायकच्या मंदिरमध्ये खूप गर्दी होती. तरीसुद्धा आम्ही थोडं घाबरलो होतो. नंतर मग होऊन गेलो ॲडजस्ट. बोलण्या ह्याच्यात वेळ निघून गेला. आणि हे बघा, बाहेरून मी दाखवते तुम्हाला सिद्धिविनायकचं मंदिर. हे प्रसादाची रांग आहे आणि इथे एक झाड आहे. तर खूप झाडं आहेत त्यामुळे खूप थंडगार वातावरण पण होतं. तर हे सिद्धिविनायकचं मंदिरचा आजूबाजूचा परिसर आहे. तर गर्दी असल्यामुळं ना मला तिथं व्हिडिओ घ्यायला अलाउड पण नाही आहे. तसं जरी लांबून घ्यायचा म्हटलं तरी घेऊ शकले असते. बरेच लोक घेत होते, पण मी नाही घेतला. कारण का आता नाही घ्यायचं म्हटलं तर नाहीच घ्यायचा ना, नियम मोडायचाच नाही ना आपल्याला, म्हणून मी नाही घेतला. पण कधी-कधी लांबून घेतला तर चालू शकतो. तर नंतर मग झाली होती जेवणाची वेळ. मग आम्ही चपाती, पनीरची भाजी आणि जीरा राईस खाल्लेलं. खूप मजा केलेली आणि नंतर हे ऊन होतं बाहेर आणि बाहेरचं खूप वातावरण छान होतं. रोहिणीने मला खूप मदत केली व्हिडिओ घ्यायला, तर मजा आली आम्हाला. तिघींनी पण एकसारखीच खरेदी केलेली आहे. हे रोडवर विकायला असतात ते घेतलेले आहे साड्यांसाठी आणि हे देवांसाठी वस्त्र घेतलेलं आहे. आणि हे तिघींनी एकसारखं रोहिणीने आम्हाला ब्रेसलेट दिले ना, ते आहेत हे बघा किती छान आहे. हे साड्या ठेवण्यासाठी घेतलेलं आहे. हे रोडवर घेतलं आम्ही आणि 3 घेतले. तिघींनी एकसारखीच खरेदी केली, त्यामुळे कमी किमतीत सगळं आम्हाला मिळून गेलं. आणि हे देवाचं वस्त्र ते मंदिराजवळ जे दुकानं असतात ना त्यांच्याजवळच घेतलेलं आहे. आणि हे ब्रेसलेट माझं रोहिणीने आम्हाला तिघींना पण घेतलेत, म्हणजे तिने स्वतःला आणि आम्हाला दोघींना एकसारखेच घेतले. ते माझं ब्रेसलेट आहे. आमच्या इथलं उन्हातून वातावरण बघा कसं आहे. खूप ऊन आहे बाहेर. दुपारी सगळं किचन स्वच्छ केलेलं आहे, कारण उद्या गुढीपाडवा आहे. म्हणजे रोज तर आपण हे करतो सगळं. लोणच्याची बरणी पण स्वच्छ घासून पुसून ठेवलेली आहे तिला. तुम्ही कधी काचेच्या वस्तू किंवा बरण्या किंवा बाऊल वगैरे ग्लास कधी जर तुम्ही असं स्वच्छ केलं तर एक कॉटनचा रुमाल अंतरायचा आणि त्याच्यावर असे उपडे घालायचे भांडे, म्हणजे असे भीती वाटते ना फुटायची, मग असं फुटण्याची वगैरे भीती नसते शक्यतो. मी दरवेळेला असंच करते. हे सगळं मी स्वच्छ धुवून काढलेलं आहे पाण्याने. बघा हे सगळं, म्हणजे सगळं मी दाखवलेलं नाही, कारण सारखं सारखं तेच ते स्वच्छ केलेलं काय दाखवायचं, म्हणून मी स्वच्छ केल्यावरच दाखवते. सगळं स्वच्छ करून घेतलं. हे तर रोज करतेच, पण हे एक्स्ट्राचं हे इकडची स्टाईल वगैरे सगळं हे सगळं काढून मी स्वच्छ केलेलं आहे. मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते की माझ्या निरंजनामध्ये ना फुल झालेलं आहे तयार. तर किती छान दिसतंय बघा. हे बघा किती छान दिसते. वाव. परवा पण झालं होतं आणि आज पण, म्हणून मी तुम्हाला खास करून व्हिडिओ करून दाखवते की खरंच चांगलं असतं आणि दिसतं पण खूप सुंदर.
हे बघा मस्त, माझे देव बघा. बघू शकता हे घरातले पानं आहेत, कुंडीत जे लावलेत ना ते. तुम्हाला जर एकसारखी कांद्याची पात कापायला पाहिजे असेल, एकसारखी अगदी सेम, तर तुम्ही कात्रीने कट करू शकता. किती मोठी जुडी होती कांद्याच्या पातीची. आता अर्धी ठेवून देते आणि अर्धी दाखवते ना आता कट केलेली त्याची भाजी करते. आमच्या इथलं संध्याकाळचं वातावरण बघा अशा पद्धतीने दिसतंय. आता जवळजवळ 6 वाजून गेलेले आहेत. थांबा मी बघते किती वाजले.